इचलकरंजी इथं मुख्य बस स्थानकात भरधाव चारचाकी वाहनानं धडक दिल्यानं कुंभोजच्या 65 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। हा अपघात इतका गंभीर होता की अपघातग्रस्त वाहन बस स्थानकातील थांबलेल्या एसटीवर आदळून त्या वाहनाचा पुढील टायर फुटून वाहनाचं आणि एसटीचंही मोठं नुकसान झालंय। नंदा कोळी असं मयत वृद्धेचं नाव आहे। अपघातानंतर चालकानं पलायन केलं। जमावानं अपघातग्रस्त वाहनावर हल्ला करून संताप व्यक्त केला। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं राहणाऱ्या नंदा कोळी आज दुपारी इचलकरंजीतील दवाखान्यात दाखवून आल्यावर मुख्य बस स्थानकातून गावी जाण्यासाठी नातेवाईकांसह थांबल्या होत्या। यावेळी भरधाव चारचाकीनं बस स्थानकातील कठड्याला जोराची धडक दिली। त्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसची वाट बघत थांबलेल्या नंदा कोळी यांना चिरडून ते वाहन थांबलेल्या एसटीवर धडकलं। प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानं काहींचा जीव बचावला, मात्र कारच्या धडकेत 5 जण जखमी झाले। अपघातानंतर वाहन चालकानं पलायन केलं। जमावापैकी काहींनी अपघातग्रस्त वाहनावर लाथाबुक्क्या मारून आपला संताप व्यक्त केला। पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन वाहन चालका शेजारी बसलेल्या अन्य युवकाला ताब्यात घेतलं आणि जमावाला पांगवलं। तर अपघातग्रस्त वाहनातील पोलीस राऊंड टाइम्स या नावाचा फलक, पोलिसांचा कमरपट्टा आणि काठी बस स्थानक व्यवस्थापनानं ताब्यात घेतल्याची चर्चा बस स्थानकावर सुरू होती। दरम्यान नंदा कोळी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवला असून अपघातातील जखमी सांगलीचा आदेश उपाध्ये आणि इचलकरंजीतील बसवा इंगळे फरीदा शेख या तिघांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य दोघे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। दरम्यान बस स्थानकात खासगी वाहन घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो, तरीही हे वाहन बस स्थानकात आलं आणि भरधाव वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्यानं त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय।